पोरं जराशी मोठी व्हायला लागली, ओठांवरती मिसरूड फुटायला लागलं, कॉलेजमध्ये जायला लागली की पोरं मायबापांना प्रश्न करतात, काय कमावून ठेवलं म्हणे आमच्यासाठी, काय केलं म्हणे आमच्यासाठी. माझा एक मित्र आहे, तुम्हाला दादा जिवंतपणी लेकरांना आईची किंमत कळत नाही म्हणे. मला कोणीतरी विचारून बघावं म्हणे की आईची किंमत काय असते. तो माझा मित्र 4थ्या वर्गामध्ये होता तेव्हा त्याची आई वारली, आई मरण पावली. लेकराला आईचं प्रेम कमी पडू नये म्हणून बापानं दुसरं लग्नही केलं, पण त्या सावत्र आईनं कधी त्या लेकराला आईचं प्रेम दिलं नाही. वर्षभरामध्ये तिला तिचं मूल जन्माला आलं, तिला तिच्या मुलगा जन्माला आला, तिनं आपल्या लेकराला गोडधोड चारलं, आपल्या लेकराला चांगलं मोठं केलं, पण माझ्या त्या आपल्या सावत्र पोराकडे जरासुद्धा बघितलं नाही. आज तो पोरगा माझ्या वयाचा आहे, माझ्या वयाच्या. एक दिवस तो माझ्या जवळ बसलेला होता आणि म्हणाला, दादा ज्याला आई असते ना दादा म्हणे त्याला आईची किंमत कळत नाही, मला कोणीतरी विचारून बघावं आईची किंमत काय असते. दादा म्हणे ज्या आठवड्याला मी माझ्या पैशांनी बाजार करून आणतो म्हणे, त्या आठवड्याला मी माझ्या सावत्र आईला हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको, मला ती भाजी बनवून दे. आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही, मी माझ्या पैशांनी बाजार करून आणत नाही, त्या आठवड्याला माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मान खाली घालून खाऊन घेतो दादा म्हणे. ढगाआड गेलेला चंद्र, ढगाआड गेलेला सूर्य कधीतरी पुन्हा आपल्याला दिसेल, पण मातीआड गेलेली आपली आई, मातीआड गेलेला आपला बाप आपल्याला पुन्हा कधी सापडणार नाही. म्हणून मुला मुलींना प्रत्येकाला मला सांगणं आहे, आपल्या आईवडिलांवर जिवंतपणे प्रेम करा.